मोठ्या प्रमाणात खड्डे नक्की काय सांगा? खरं म्हणजे आज शासन गतिशील आहे असं बोलतात, परंतु इथं आमची गती थांबलेली आहे। या रस्त्यांमुळं आम्हाला वाहतूक करणं कठीण झालं आहे। सामान्य नागरिक कसे जगतात, किती लोकांचे ॲक्सिडेंट होतात, किती लोकांचे हातपाय मोडतात आणि लोकांचे कामधंदे पण होतात। कारण ह्या ट्रॅफिकमुळं माणसं जाऊ शकत नाही, येऊ शकत नाही। तर शासन झोपलेलं आहे, त्याला जागा करण्यासाठी हे आंदोलन आम्ही केलेलं आहे। कारण असे आंदोलन झाल्याशिवाय शासन जागा होत नाही। वारंवार शासनाला सांगून आम्हाला विनंती करून आता आमचे काही स्थानिक कार्यकर्ते उपोषणाला सुद्धा बसल्यात, कोणी दखल घ्यायला तयार नाही। अधिकारी नक्की कशासाठी आहेत? हे आपले पैसे घेतात ना, आपले पगार आपल्या जनतेच्या पैशावर पगार घेतात। हे ह्यांचं दुटी नाही का? हे एवढं दिसत नाही का त्यांना? आणि एवढे वर्ष समजा 3 वर्ष 4 वर्ष रस्त्याला काम दुरुस्ती निघालेले आहे, हे तात्पुरती दुरुस्ती करतात, त्याच्यावर किती करोडी रुपये खर्च झालेत हे सुद्धा आम्हाला दाखवायला पाहिजेत। 4 करोड मग गेले कुठे? 4 करोड अधिकाऱ्यांच्या खिशात गेले का? त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे। हा रस्ता जोपर्यंत बनत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच राहील। म्हणजे आज जरी थांबवलं, आम्ही गणपती आलेत म्हणून थांबवू द्या, आमच्या यांनी सांगितलं कार्यकर्त्यांनी की त्याच्यात गणपती गेल्यानंतर आम्ही आंदोलन तीव्र करणार आहोत आणखी। तर ते काम झालेच पाहिजे, आम्हाला रस्ता तातडीने झाला पाहिजे। नुसती दुरुस्ती नको, तर कायमस्वरूपी पुन्हा त्याचं काम झालं पाहिजे अशी आम्ही शासनाला विनंती करतोय। खड्ड्यांची काय अवस्था आहे या ठिकाणी आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर काय मागणी असणार आहे? महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोणावळा जिल्हा परिषद गटाच्या माध्यमातून आज आंदोलनाची सुरुवात झाली। 8 दिवसापूर्वी पत्र दिला, PWDच्या अधिकाऱ्यांना दिला, तहसीलदारला दिला, सर्वांना दिला। हे भ्रष्ट अधिकारी जागे होत नाहीत। आणि आत्ता जसा जाधव साहेबांनी सांगितलं, गणेश मूर्ती, गणपती बाप्पाचे आगमन होते, गौरीचे आगमन होते। मी आज एवढाच इशारा देतोय का जर गणपती बाप्पा सुखरूप आमच्या घरी आला नाही तर गणपती बाप्पाचा विसर्जन PWDच्या अधिकाऱ्याच्या दालनामध्ये केला जाईल। ह्यो त्यांना तीव्र इशारा आजच देतोय। याच्या पुढचं आंदोलन याच्यापेक्षा तीव्र राहील आणि तो PWDच्या कार्यालयामध्ये ठाणे येथे राहील आणि तिथे गणपती बाप्पाचं विसर्जन केलं जाईल 5 दिवसाचा। कारण की या अधिकाऱ्यांना सरळ भाषा समजत नाही आहे। 4 करोड रुपये खर्च केले या रस्त्यावर आत्तापर्यंत, या 3-4 वर्षामध्ये 4 करोड रुपये खर्च करून रस्ता 4 करोड रुपये बनू शकत नाही का? बनू शकतो। तो आज दिसतो का? नाही। मग पैसे गेले कुठं? भ्रष्ट अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्या खिशात गेले। याचा मी निषेध करतो आणि मनसेचा पुढचं आंदोलन जो राहील तो PWDच्या ठाणे येथे कार्यालयामध्ये राहील आणि तिथे गणपती बाप्पाचं विसर्जन 5 दिवसाचा केलं जाईल, गणपती बाप्पा सुखरूप आला नाही तर। याच्या माध्यमातून आज जिल्हा परिषद गट लोणावळा येथे पडगा, आमने, कल्याण हा रस्त्याची एवढी दुरावस्था झालेली आहे का रस्ता खड्ड्यात आहे का खड्ड्यात रस्ता आहे हा आपण आणि रस्त्याकडे बघवत पण नाही। एवढे खड्डेमय रस्ते इथे तुम्ही ही कल्याणला जाताना माणूस विचार करतो जाऊ तरी कसा आणि येऊ तरी कसा, कारण मी गेलेला परत येईन का नाही, कारण एवढे अपघात होतात। इथे अनेक जण मृत्युमुखी पडलेले आहेत, अनेक जणांचा अपंगत्व आलेले, परंतु महाराष्ट्र शासनाला सार्वजनिक बांधकाम विभागाला याचं काहीही देणं घेणं नाही। कोणी मरो का कोणाला अपंगत्व येऊ याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही। यांना जाग येण्यासाठी आम्ही नेहमी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व कार्यकर्ते अग्रेसिव्ह होऊन रस्ता दुरुस्त व्हा आणि लोकांना चांगल्या प्रकारे रस्ता मिळावा याच्यासाठी प्रयत्नशील असतो आणि तोच हा प्रयत्न आज आम्ही इथे सर्व कार्यकर्त्यांसोबत केलेला आहे। आणि आज जर आता या येणाऱ्या गणपती आमचे गणपती गौरी गणपती सण आहे, आम्ही श्री गणेशाच्या मूर्ती घेऊन येणार आहेत। या मूर्तींना जर काय या खड्ड्यामुळं काय अनुचित प्रकार घडला तर हे सार्वजनिक बांधकाम विभागाला आम्ही ऑफिसमध्ये जाऊन यांनाही काय प्रकार असतो खड्ड्यांना, काय लोक झेलतात हे त्यांना लवकरात लवकर समजून देऊ आणि महाराष्ट्र शासनाचा आम्ही आता निषेध करतो आणि लवकरात लवकर खड्डे भरावे नाही तर यांच्या तीव्र आंदोलन करण्यात येईल ही त्यांना इशारा देते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून। जय महाराष्ट्र। तुला माहिती आहे मी जास्त बोलतो। सगळ्या आम्हाला पहिली विनंती आधीच सांगितलं। आज इथं आपण रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे। खरं तर हा रास्ता रोको आंदोलन करून आम्ही मुर्दाट शासनाला एक इशारा देऊ इच्छितो की जसं आम्ही हात जोडून विनंती करू शकतो तसं बाह्यावरती सरसावून
दोन कानाखाली पण खेचू शकतो. कारण आमचा शेवटी किती दिवस अन्याय सहन करायचा याला एक मर्यादा असते आणि आज त्या मर्यादेचा कडेलोट झालेला आहे असं मला वाटतं आहे. कारण भिवंडी तालुक्यामध्ये सगळीकडे हिंडा, रस्त्याची कामं चालू आहेत तिथं खड्डे आहेत आणि बाकी असले जे रस्ते आहेत यांनाही खड्डे आहेत. मुळात चांगला रस्ता देणं शासनाची जबाबदारी आहे, पण शासन ती पुरी पडत नाही. मला वाटतं यांचे जे अधिकारी आहेत ते झोपा काढतात की नक्की काय करतात हा मला प्रश्न पडलेला आहे. बाबांनो, थोडं पथ्य पाळात, कायदा तुमच्यासाठी असेल, पण या जनतेसाठी पाहिजे तेवढ्या केसेस अंगावर घ्यायला आम्ही तयार आहोत. नाईलाज आहे आमचा. जर तुम्ही असेच मुरदाडासारखे वागणार असाल तर शेवटी आम्हाला कायदा हातामध्ये घ्यावा लागेल आणि एक दिवस ती पाळी तुमच्यावरती आमच्यावरती आणू नका, ह्या आम्ही तुम्हाला विनंती करतो आहे. धन्यवाद. स्पीड न्यूज भारत.